जगदंबेच्या कर्तृत्व पूजनाचा आज उत्सव। दुष्टशक्तीचा नाश करून सत्याच्या प्रतिष्ठापनेचा उत्सव। आज विजयादशमी म्हणजेच दसरा। सरकारचा जनतेशी सुसंवाद नसेल तर असंतोष जन्मतो। मात्र असंतोष व्यक्त करण्याची सध्याची पद्धत चुकीची। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। आमचा दसरा मेळावा ही आमची संस्कृती। लोक आले किंवा नाही आले तरी मेळावा होणारच। पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा मेळावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी जयंतीनिमित्त राजघाटावर। महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींकडून अभिवादन। भारतीय संस्कृती आणि परंपरेचं रक्षण हिंदूंनीच केलं। सरसंघचालक मोहन भागवत यांचं सुस्पष्ट वक्तव्य। आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस। नागपुरात मुख्य सोहळा। दीक्षाभूमीवर कडेकोट सुरक्षा। मुंबईत पावसाळी वातावरण। सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप। पावसामुळे शिवाजी पार्कात चिखलच चिखल। ठाकरेंचा मेळावा चिखलातच होणार। शस्त्रपूजन करत भारतीय सैन्यानं केलं शौर्य दर्शन। तोफा आणि बंदुका पूजत भारतीय सैन्याचं शक्तीपूजन। मुंबईत शरद पवार आणि अजित पवारांची भेट। तब्बल तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। दसऱ्याच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का। ठाण्यात शरद पवार यांच्या गटाला खिंडार। जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांची पवारांना सोड चिठ्ठी। शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा। कागदी घोडे नाचू नका। सरकारी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी। महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी। उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली। व्हायरल इन्फेक्शनमुळे जरांगेंना आरामाचा सल्ला। जरांगेंचा दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता। पंकजा मुंडे यांचा मेळावा किती गर्दी खेचणार। मराठवाड्यातील पूर ओसरत असताना मुंडेंचा मेळावा। आदिवासी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोन्याला झळाळी। सोन्याचा दर 1,21,000चा टप्पा ओलांडला। पुरामुळे सोलापुरात चाऱ्याची टंचाई। डोणगावात राष्ट्रवादीतर्फे चारा वाटप। चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची उडाली झुंबड। सुप्रसिद्ध गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांचं वृद्धापकाळानं निधन। पद्मविभूषण मिश्र निवर्तले। शास्त्रीय गायनाला लोकप्रिय करणारा गायक म्हणून छन्नूलाल यांची ओळख।